देत यापेक्षा मला माझा समाज मोठा आहे. कारण ज्या समाजाला दैवत म्हणलं ते पोरं उघड्यावर पडून देऊन नाही चालणार. एका जीवाची किंमत करण्यापेक्षा तुम्हाला करोडो जीवाची किंमत करावी लागणार आहे. एक जीव गेला तरी चालतो, पण करोडो जीवाच्या चेहऱ्यावर हसू मात्र दिसलं पाहिजे. सरकारने येत्या ह्या 2 दिवसात अधिवेशन तातडीनं बोलून सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करून ताबडतोब त्याची अंमलबजावणी करावी आणि त्याची व्याख्यासुद्धा आम्ही सांगितलेल्याप्रमाणे आम्ही 4 वेळेस दिली, त्याचप्रमाणे ती करा आणि तो कायदा लागू करा. यासाठी आमरण उपोषण आता लगेच सुरू झालं 10 वाजल्यापासून. उपोषणाचं स्वरूप कसं असेल? पाणी, अन्न, काय काय? काहीच नाही. उपचार नाही, पाणी नाही, जेवण नाही, काय काहीच नाही. उपचार नाही, पाणी सुद्धा. आता 15 तारखेला सरकार विशेष अधिवेशन घेणार आहे असं जाहीर केलेलं आहे, तर मग कशाला उपोषण असा एक प्रश्न उपस्थित होतो. त्यांनी प्रक्रिया सुरू केली का, तर याचं उत्तर नाही. तुम्हाला 10 तारखेपासूनच प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे त्याची. ज्या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याबाबतची प्रक्रिया तुम्ही जर 10 तारखेपासूनच सुरू केली तर तुम्हाला 14 तारखेला त्याचा पूर्ण मसुदा कायदा पारित करण्यासाठी तयार होईल आणि मग तुम्हाला त्या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची व्याख्यासह तुम्हाला त्याची कार्यपद्धती बनावं लागणार आहे. मग त्याचं तुम्हाला कायद्यात रूपांतर करून त्याची अंमलबजावणी करावं लागणार. 15 तारखेला म्हणजे तुम्ही 15 तारखेला ही सगळी प्रक्रिया करून आणून शकणार आहेत का एका दिवसात? तर ते शक्य नाही. ते तुम्हाला त्याची प्रक्रिया आत्ता सुरू करावी लागणार आहे. तुम्ही गुन्ह्याच्या बाबतची प्रक्रिया सांगताय आम्हाला. तुम्हाला किती उदाहरणं सांगायचे आहेत आम्ही असे सरकारला की तुम्ही न गुन्हे मागं होणारे घेतलेले, न होणारे, की ते या आमच्या गुन्ह्यापेक्षाही कितीतरी भयानक पटीनं भयानक मोठाले ते तुम्हाला घेता आले. तुम्ही एका राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी पाठ राष्ट्रपती राजवट उठवू शकला. म्हणजे सरकारच्या मनात असलं तर काय पण होतंय. तुम्हाला मराठ्याला जाणून बुजून का द्यायचं नाही किंवा मराठ्यांचेच पोरं का अडचणीत आणायचं. आता अधिसूचना काढली याचा अर्थ असा होतो की तुम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यायचं. मग तुम्हाला द्यायचं तर अंमलबजावणी का थांबवायची? द्यायचं तर मोकळ्या मनानं बिनधास्तपणानं देऊन टाका ना. 30 जानेवारी रोजी तुम्ही या उपोषणाची घोषणा केली होती. 10 दिवस झालेले आहेत. या 10 दिवसामध्ये सरकार पातळीवरून, प्रशासन पातळीवरून तुमच्याशी काही संपर्क झालेला आहे का? त्यांचं काय म्हणणं आहे, काय करू शकते? सरकारकडून नाही, काहीच नाही. सरकारकडून काहीच नाही. आणि आम्हाला ती अपेक्षा पण, आम्हाला अपेक्षा अंमलबजावणीची. तुम्ही ते 15 तारखेला करा किंवा माझं तर सरळ म्हणणं आहे तुम्ही विशेष अधिवेशन बोलवा. कॅबिनेटला ते अधिकार आहेत विशेष अधिवेशन बोलवायचे. तुम्ही अधिवेशन बोलवा. जसं की मंगळवार बुधवार कायद्याच्या नियमानं ठरलेली कॅबिनेट असते. तुम्ही सोमवारी घेऊ शकलात आत्ताच्या, तर कॅबिनेटच्या माध्यमातून तुम्हाला विशेष अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे. तुम्ही विशेष अधिवेशन हे 1-2 दिवसात बोलवा आणि सगळ्या सोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी तातडीनं करा. त्याचं कायद्यात रूपांतर करून मागासवर्ग आयोगाचा अहवाल आलेला आहे 2 तारखेला. तो स्वीकारून त्याचाही तुम्ही टिकणारा कायदा बनवा ना. केसेस मागं घेण्याची प्रक्रिया आणि साधा विषय हो. हैदराबादचं गॅजेट शिंदे समितीने स्वीकारणं हा साधा विषय. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट स्वीकारणं साधा विषय शिंदे समितीसमोर. सातारा संस्थांचं गॅजेट स्वीकारणं हे साधा विषय. कारण त्यावेळेस ते शासक होते, आता तुम्ही शासक आहेत. तुम्ही त्याला शासकीय दर्जा द्या ना. जे आम्ही पुरावे नाहीत तरी घ्या म्हणतोय का? आहेत ते पुरावे घ्या म्हणतो. तुम्हाला समजत कसं नाही नेमकं आम्ही काय म्हणतोय? आम्ही आहेत ते पुरावे घ्या म्हणतोय सरकारला. आम्ही असं म्हणत नाही